मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, संघाच्या संदर्भात यापूर्वी जे शासन निर्णय परिपत्रके निर्गमित झाली आहेत ती सर्व या शासन निर्णयांमध्ये अधिक्रमित करून खालीलप्रमाणे नवीन 20 मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात येत आहे. सदरची मार्गदर्शक तत्वे राज्यातील राज्य शासनाने मान्यता दिलेल्या कायम विनानिक शाळा, विनाअनुदानित शाळा तसेच राज्यातील कार्यरत असलेली अन्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांना या शासन निर्णयाची आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. मार्गदर्शक तत्वे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक हे पालक शिक्षक संघाचे सभासद असतील. पालक शिक्षक संघाची कर्तव्ये खालीलप्रमाणे आहेत. नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण होईल हे पाहणे, अभ्यासाशी पूरक असलेल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यास शाळांना सहाय्य करणे, सहशालेय उपक्रमांना मान्यता देणे, शाळेतील शैक्षणिक शुल्क, सत्र फी व सहशालेय उपक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंबंधी माहिती घेऊन पालक शिक्षक संघाचे कार्यकारी समिती त्यांचे म्हणणे मांडणे. पालक शिक्षक संघाचा मूळ उद्देश विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडविणे हा आहे. पालक शिक्षक संघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. प्रत्येक शाळेमध्ये पालक शिक्षक संघ स्थापन करणे अनिवार्य आहे. तथापि ज्या शाळांमध्ये अशा संघाची स्थापना अद्याप झालेली नसेल त्या शाळांमध्ये अशा संघाची स्थापना करणे सर्व शाळांना बंधनकारक आहे. पालक शिक्षक संघाची रचना पुढील प्रमाणे असेल. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक हे पालक शिक्षक संघाचे सभासद असतील. रचना पुढील प्रमाणे राहील. अध्यक्ष हे शाळेचे मुख्याध्यापक असतील. उपाध्यक्ष पालकांमधून 1, सचिव शिक्षकांमधून 1, सहसचिव पालकांमधून 1 व शिक्षकांमधून 1, सदस्य प्रत्येक इयत्तेतील 1 शिक्षक, प्रत्येक तुकडीसाठी 1 पालक, जेवढ्या तुकड्या तेवढे पालक सदस्य असतील. कार्यकारी समितीमध्ये सदस्यांमध्ये 50% महिला असतील. धन्यवाद.
शाळेकडून येतो कधी किंवा त्याचे मित्र परिवार कोण हे सुद्धा चेक करणं आपल्या पालकांचं कर्तव्य आहे. त्यामुळे आपली शिक्षणाची परंपरा उज्ज्वल होण्यास मदत होईल आणि आपल्या शिक्षकांनाही हातभार लागेल. म्हणून माझी हात जोडून विनंती विद्यार्थ्यांची प्रेझेंटी ही वाढली पाहिजे. म्हणजे आपल्या शाळेला त्यांना उन्नतप्रद शिक्षण देता येईल. म्हणजे ज्ञानाचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचवलं जाईल. म्हणून पालकांनी माझी कळकळी विनंती आपला पाल्य गैरहजर राहणार नाही याची काळजी आपण पालकांनी घेतली पाहिजे. तसे शिक्षकांना बरेच अडचणी येतात. आता मनमाडी सारखी सिटी म्हणजे इथं सर्व जणांना सांभाळून जातो, सर्व जणांचे लोक राहतात, परंतु कुठे भागात कुठले संस्कार मिळतात, कुठल्या भागात कुठले संस्कार हे पालकाचं आईवडिलांचं कर्तव्य आहे. म्हणून आपला मुलगा वाया जाणार नाही ही काळजी पालकांनी घेतली पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती. आणि आपण शाळेत मुलगा पाठवताना आपली संवेदनशील फी ही सुद्धा वेळच्या वेळी भरली पाहिजे. कारण त्यांचे शिक्षक विना तत्वावर काम करतात, त्यांचे पगार सुद्धा वेळ राहते, म्हणजे त्यांचा उत्साह अजून वाढेल. म्हणून आपण फी भरताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे. शिक्षक पालक संघ म्हणजे ना एकमेकात सहाय्य करू, अवघा करू, सुपंथ यामुळे आपल्या शाळेची प्रगती होईल. शाळेची प्रगती झाली म्हणजे आपल्या मनमान शहराची प्रगती होईल, आपल्या मनमानचं नाव उज्ज्वल होईल. म्हणून आपण प्रत्येकाने शिक्षकांना सहकार्य करणं ही काळाची गरज आहे. आता बरेच विद्यार्थी गुंडगिरी प्रवृत्ती वाढत चालले. जर मला बोलायचा उद्देश नाहीये पण तुम्हाला कल्पना घेऊन पास करणार तर आपले पाल्य चॉपर घेऊन वर्गात येतात, दहशत निर्माण करतात, हे सुद्धा चुकीचं आहे. हे आपल्या पालकांनी हे आपण मान्य न करत याला एक शिक्षक त्याला सुधारू शकत नाही, पण आपला स्वभाव सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून आपल्या शाळेसाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आपला पाल्य अतिउत्तम शिक्षण कसं प्राप्त होईल यासाठी प्रत्येक पालकाने काळजी घ्यावी. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराज.